नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. टॉपिकचं नाव काय आहे? लॉज ऑफ मोशन. या चॅप्टरला सुरुवात करण्याच्या अगोदर काही गोष्टी आपण समजून घेऊ. ओके, मोशन काय असते? तर एखादी वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, यालाच आपण काय म्हणतो? मोशन असं म्हणतो. ओके, तर आपल्याला पहिल्यांदा मोशन डिस्क्राईब करायचे आहे. तर पहिला पॉइंट आहे आपला मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. टॉपिक पॉइंट काय आहे? मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कोणतीही वस्तू. ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर कोणतीही वस्तू. आता ही वस्तू जी असते ती वस्तू जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेली तर आपण त्याला काय म्हणणार? ऑब्जेक्ट कशामध्ये आहे? आपण काय म्हणणार? ऑब्जेक्ट कशामध्ये आहे? मोशन मध्ये. आता मोशनला डिस्क्राईब करण्यासाठी आपण काही वर्ड वापरणार आहे. त्यातला पहिला वर्ड आहे पोझिशन. आता पोझिशन काय असते? पोझिशन म्हणजे काय? स्थिती. एखादा ऑब्जेक्ट कोणत्या स्थितीत आहे? मी या स्थितीत आहे आणि मी असाच आहे, तर मी मोशन मध्ये आहे का? नाही. मी आता मोशन मध्ये आहे का? आहे. म्हणजे एखादी वस्तू जर तिची काय चेंज करत असेल, जागा किंवा तिची पोझिशन चेंज करत असेल, तर तो ऑब्जेक्ट कशामध्ये आहे? मोशन मध्ये आहे. ओके, कळालं? मोशन म्हणजे काय? ऑब्जेक्ट चेंज द पोझिशन. कोणतीही वस्तू तिची काय बदलते? जागा बदलते, तर त्याला आपण काय म्हणणार? मोशन मध्ये आहे. आता मला सांगा, आपण इथं आजूबाजूला दिसणारे कुठली वस्तू मोशन मध्ये आहे? कोण मोशन? पक्षी मोशन मध्ये आहे. तुम्हाला पक्षी दिसतात ते मोशन. खेळणारी मुले काय आहेत? मोशन मध्ये आहे. आणखी कोण आहे? वाहणारा वारा. यस, हे दिसत नाही आपल्याला, पण तो पण कशामध्ये आहे? मोशन मध्ये आहे. गुड. हलणारी झाडे. ओके, आपण मोशन मध्ये आहे का? नाही. का नाही मोशन मध्ये? स्थिर आहोत. हे कसं ठरवलं आपण की आपण स्थिर आहोत? हे कसं ठरवलं? काय केलं तुम्ही? ह्या फळ्याला काय केलं? इमॅजिन केलं. हा फळा स्थिर आहे, त्याच्याशी स्वतःला काय केलं? रिलेट केलं, आणि आपण काय ठरवलं? आपण कसे आहे? स्थिर आहे. आपण मोशन मध्ये नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मोशन डिस्क्राईब करण्यासाठी कोणतरी रेफरन्स लागतो. तुम्ही स्थिर आहात हे कसं ठरवलं? की तुम्ही ठरवलं हा फळा स्थिर आहे आणि त्यामुळं आपण स्थिर आहे, म्हणून आपण स्थिर आहे. आता फॉर एक्झाम्पल, आपण स्थिर आहे पण एखादा माणूस स्पेस मधून आपल्याला पाहतो, तर आपण कसे वाटू? फिरताना वाटेल. का वाटेल फिरताना? कारण का पृथ्वी काय करत आहे? फिरत आहे. पृथ्वी फिरत आहे तर तिच्या बरोबर आपण फिरत आहे. म्हणजे जरी इथं पाहणाऱ्यांसाठी आपण मोशन मध्ये नसेल, तर एखादा बाहेरून कोण पाहत असेल तर त्याच्यासाठी आपण मोशन मध्ये असू शकतो. ओके, समजलं? मोशन म्हणजे काय? ऑब्जेक्ट चेंज द पोझिशन. पण मोशन डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला कोणाची गरज पडते? रेफरन्सची. की एखाद्या गोष्टी सोबत आपण स्वतःला काय करतो? रिलेट करतो. म्हणून मोशन ही कशी कॉन्सेप्ट आहे? रिलेटिव्ह, दुसऱ्यावर आधारलेली. जरी एखादी गोष्ट आपल्यासाठी मोशन मध्ये नसेल तरी ती इतरांसाठी मोशन मध्ये असू शकते. तर मला सांगा की बस मध्ये आपण बसलेलो आहे, आपल्या शेजारच्या सीटवर एक माणूस बसलेला आहे, तर तो मोशन मध्ये आहे का? का नाही मोशन मध्ये? यस, म्हणजे तुम्ही काय केलं? स्वतःला रेफरन्स घेतलं, तर तो मोशन मध्ये नाही. पण जर बाहेरचं झाड वगैरे रेफरन्स घेतलं तर? का? तर रेफरन्स ठरवतोय तुम्ही मोशन मध्ये आहे का नाही. ओके.